नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती या संदर्भातील आपल्या 10 टेस्ट आपण देणार आहोत। त्यापैकी 7 टेस्ट आपण पब्लिश केलेल्या आहेत आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद। चला मित्रांनो, आता ही आपली टेस्ट क्रमांक 8वी। चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। ओके, बघा पहिला प्रश्न, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? ऑप्शन बघा, पंचायत समिती, राज्य सरकार, विधान परिषद, जिल्हा परिषद। आन्सर येईल जिल्हा परिषद। ओके, त्यानंतर बघा, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते। ओके, हे लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ऑप्शन बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, B.N. राव। आन्सर येईल B.N. राव। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 11वे मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडण्यात आले? ऑप्शन बघा, 74वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती। आन्सर येईल 86वी घटनादुरुस्ती। ओके, बघा, ही घटनादुरुस्ती 2002 मध्ये झाली होती। भाग 3 मध्ये बदल करण्यात आले होते। 11वे मूलभूत कर्तव्य, शिक्षणासंदर्भात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले होते। त्यानंतर बघा, 42वी घटनादुरुस्तीमध्ये 10 मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला होता 1976 मध्ये। ओके, त्यानंतर बघा चौथा प्रश्न, ग्रामपंचायतीचा महसुलाचा खालीलपैकी कोणता स्रोत आहे? ऑप्शन बघा, आठवडी बाजारावरील कर, तीर्थयात्रा कर, 1 व 2 दोन्ही यापैकी नाही। आन्सर येईल 1 व 2 दोन्ही। ओके, त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका टिंबटिंब येथे स्थापन झाली। ऑप्शन बघा, नागपूर, बृहन्मुंबई, नाशिक, ठाणे। आन्सर येईल बृहन्मुंबई। ही 1888 मध्ये स्थापन झाली मित्रांनो। ओके, त्यानंतर बघा भूगोलावरील काही प्रश्न। पहिला प्रश्न बघा, टिंबटिंब हा पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे। ऑप्शन बघा, स्थितांबर, मध्यांबर, दलांबर, तपांबर। आन्सर येईल तपांबर। बघा, हा सर्वात जवळचा, भूपृष्ठाच्या सर्वात जवळचा पहिला थर म्हणजे तपांबर, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, त्यानंतर दलांबर। ओके, हा क्रम लक्षात ठेवा। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, भोपाळ दुर्घटना कोणत्या वायूच्या कारणामुळे घडली? ऑप्शन बघा, मिथाइल आयसोसायनाइट, इथाइल सायनाइट, सोडियम सायनाइट, पोटॅशियम सायनाइट। आन्सर येईल मिथाइल आयसोसायनाइट। ओके, बघा त्यानंतर तिसरा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मापन करण्याचे प्रमाण टिंबटिंब आहे। ऑप्शन बघा, रिश्टर स्केल, डेसिबल, सेंटीमीटर, मिलीमीटर। आन्सर येईल रिश्टर स्केल। ओके, त्यानंतर बघा 16 सप्टेंबर हा दिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन बघा, वन दिन, ओझोन दिन, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन। आन्सर येईल ओझोन दिन। ओके, त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे? ऑप्शन बघा, नाशिक, ठाणे, सातारा, अहमदनगर। आन्सर येईल नाशिक। त्यानंतर विज्ञानावरील काही प्रश्न बघा। पहिला प्रश्न बघा, सूर्यप्रकाशातील टिंबटिंबमुळे वनस्पती आपले अन्न तयार करतात। ऑप्शन बघा, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन। आन्सर येईल कार्बन डायऑक्साईड। ओके, बघा दुसरा प्रश्न, स्वयंचलित वाहनाच्या धुरात हा वायू आढळतो। ऑप्शन बघा, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, वरील दोन्ही यापैकी नाही। आन्सर येईल
वरील दोन्ही. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, शीत कपाटामध्ये टिंबटिंब वायू निर्माण होतो. ऑप्शन बघा, क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड. आन्सर येईल 1, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, सोडियम हायड्रोक्साईड टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. ऑप्शन बघा, ब्लिचिंग पावडर, मीठ, कॉस्टिक सोडा, चुनखडी. आन्सर येईल कॉस्टिक सोडा. ओके. बघा कॉस्टिक सोडा आपण ड्रेनेज पाईप वगैरे साफ करण्यासाठी वापरत असतो. त्यानंतर बघा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आणि मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. ओके. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते. ऑप्शन बघा, अ, ब, क, ड. आन्सर येईल ड जीवनसत्व. ओके. त्यानंतर बघा इतिहासावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. ऑप्शन बघा, महर्षी कर्वे, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, गोपाळ हरी देशमुख. आन्सर येईल महात्मा फुले. ओके. बघा त्यांनी कोणत्या वर्षी स्थापन केले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. दुसरा प्रश्न बघा, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली. ऑप्शन बघा, चौरी चौरा, अहमदाबाद, चंपारण्य, खेडा. आन्सर येईल चंपारण्य. बघा हीच पहिली सविनय कायदेभंग होय 1917मध्ये. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला टिंबटिंब येथील तुरुंगात ठेवण्यात आले. ऑप्शन बघा, रंगून, काश्मीर, नेपाळ, तिबेट. आन्सर येईल रंगून. ओके. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोण 77 प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन बघा, गोपाळ हरी देशमुख, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, यापैकी नाही. आन्सर येईल स्वामी दयानंद सरस्वती. बघा त्यांनी हे पुस्तक 1875मध्ये लिहिले होते. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते. ऑप्शन बघा, राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, विदा सावरकर, वासुदेव बळवंत फडके. आन्सर येईल वासुदेव बळवंत फडके. ओके. त्यानंतर बघा मराठीवरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत. ऑप्शन बघा, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, विवा शिरवाडकर, यापैकी नाही. आन्सर येईल शिवाजी सावंत. ओके. त्यानंतर बघा या कादंबरीस भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे 1995मध्ये. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात. ऑप्शन बघा, कृदंत, आख्यात, काळ, धातू. आन्सर येईल धातू. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत. ऑप्शन बघा, पुरुषवाचक सर्वनामे, संबंधी सर्वनामे, दर्शक सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे. आन्सर येईल संबंधी सर्वनामे. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, तो घरी खात्रीने येईल नकारार्थी करा. ऑप्शन बघा, त्याने घरी येऊ नये, तो घरी जाणारच नाही, त्याला घरी यायचेच नाही, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. आन्सर येईल तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. ओके. नकारार्थी आणि सकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, इतकं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर बघा, सविता या शब्दाला योग्य पर्यायी शब्द सांगा. ऑप्शन बघा, चंद्र, कविता, सूर्य, नक्षत्र.
ॲन्सर येईल सूर्य. ओके. बघा सविता या शब्दाला योग्य पर्यायी शब्द म्हणजे सूर्य. सूर्याला सूर्याचे नाव बघा सविता, भास्कर, रवी, मित्र, आदित्य, दिनकर, दिनमणी इत्यादी सूर्याची नावं आहेत. ओके. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न. खालीलपैकी कॅम्प्युटर मेमरीचे एकक कोणते? ऑप्शन बघा किलोग्रॅम, मीटर, किलोबाईट, सेल्सिअस. ॲन्सर येईल किलोबाईट. ओके. बघा 1024 किलोबाईटपासून 1 मेगाबाईट होतो आणि सर्वात मोठे एकक म्हणजे कॉपर बाईट. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा डेटाबेस म्हणजे काय? ऑप्शन बघा माहितीचा साठा, माहितीचा पुरावा, माहितीचे संयंत्र, यापैकी नाही. ॲन्सर येईल माहितीचा साठा. ओके. त्यानंतर बघा CPU संक्षिप्त रूप सांगा. ऑप्शन बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोजेक्ट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनियन, यापैकी नाही. ॲन्सर येईल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न संगणकाचा प्रमुख इनपुट डिव्हाइस कोणता? ऑप्शन बघा कीबोर्ड, मॉनिटर, CPU, प्रिंटर. ॲन्सर येईल कीबोर्ड. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न कॅम्प्युटरचा जनक कोण? ऑप्शन बघा जॉन नेपियर्स, चार्ल्स बॅबेज, विलियम सिकार्ड, यापैकी नाही. ॲन्सर येईल चार्ल्स बॅबेज. ओके. त्यानंतर बघा चालू घडामोडीवर प्रश्न. पहिला प्रश्न बघा युरोपमधील जगन्नाथ मंदिर कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे? ऑप्शन बघा लंडन, डेन्मार्क, बेलारूस, यापैकी नाही. ॲन्सर येईल लंडन. ओके. त्यानंतर बघा 2023 आशियाई स्पर्धा यामध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? ऑप्शन बघा दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. 2023 आशियाई स्पर्धा यामध्ये आपले चौथे स्थान होते मित्रांनो. ॲन्सर येईल चौथे. बघा यामध्ये आपण 107 मेडल घेतलेले होते. यामध्ये 28 गोल्ड मेडल होते, 38 सिल्वर मेडल होते आणि 41 ब्रॉन्झ मेडल होते. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणाची 200वी जयंती साजरी केली गेली? ऑप्शन बघा स्वामी दयानंद सरस्वती, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, यापैकी नाही. ॲन्सर येईल स्वामी दयानंद सरस्वती. बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि वेदाकडे परत चला हा नारा त्यांनी दिला होता. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले? ऑप्शन बघा एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, जय शहा. ॲन्सर येईल एकनाथ शिंदे. ओके. नंतर बघा पाचवा प्रश्न प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? ऑप्शन बघा 8 एप्रिल 2015, 17 सप्टेंबर 2022, 15 ऑगस्ट 2023, यापैकी नाही. ॲन्सर येईल 8 एप्रिल 2015. ओके. बघा मित्रांनो ही प्रधानमंत्री मुद्रा योजना नॉन कॉर्पोरेट जे सामुदायिक लघु उद्योग आहे त्यांना व्यावसायिक क्षेत्रात आपण वित्तपुरवठा करत असतो. ओके. त्यामध्ये बघा 3 प्रकारचे कर्ज दिले जातात. शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि एक तरुण कर्ज. यामध्ये शिशु कर्जामध्ये बघा 50,000 रुपयापर्यंत मदत केली जाते. किशोर कर्जामध्ये बघा 50,000 ते 5 लाखापर्यंत आणि तरुण कर्जामध्ये बघा 5 लाख ते 10 लाखापर्यंत मदत केली जाते. म्हणजे आर्थिक वित्त पुरवठा केला जातो. ओके. त्यानंतर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.